श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजचा संध्याकाळ छान असे रंकाळा तलावावर घालवली होती आणि आता इथं तुम्हाला दिसत असेल एक मंदिर आहे ना, ते पाण्याखाली आहे आणि ते वर्षाचे साधारण 10 महिने तरी पाण्याखालीच असतं आणि 2 महिने इथं पाण्याच्या वरती येतं. आणि हे बघण्यासाठी रंकाळा तलावावर खूप आता अशी गर्दी असते, पण आज सध्या तर अजून नाही आहे, पण याच्यापुढे खूप सारी इथे गर्दी होते. आणि आम्ही पण आज ते मंदिर बघण्यासाठीच गेलो होतो. पाण्यामध्ये अजून भरपूर पाण्याखाली आहे आणि आम्हाला काय तिथे जाता आलं नव्हतं. पाणी एवढं काही जास्त नाही आहे, पण आतमध्ये दगड आहेत ना, त्यावर खूप शेवाळ आली होती आणि तिथे जाताना जी माणसं जात होती ना त्या मंदिरामध्ये, तर तिथे माणसं 1-2 माणसं पडताना बघितलं होतं. त्यामुळे आम्ही तिथे जाण्याचा काही वगैरे विचार केला नाही. म्हटलं जाऊ दे, लांबूनच बघूया. त्यानंतर पाण्याच्या जवळ जाऊन थोडा वेळ वगैरे बसलो आणि संध्याकाळचं वातावरण असल्यामुळे खूप भारी वाटत होतं. स्वामीला सहज असं पाण्याखाली पाण्यामध्ये नेलं होतं आणि मग त्यानंतर काय स्वामी अजिबात ऐकत नव्हतं पाण्यावरती येण्यासाठी. खूप वेळ तिथे मस्ती करत होता आणि दगड इथं खूप असं दगडांवर शिवाय आल्यामुळे तर भीती वाटत होती. बराच वेळ आम्ही तिथे थांबलो आणि नंतर संध्याकाळी मग पुढे दुसऱ्या साईडला गेलो होतं. दुसऱ्या साईडला कसं लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर सारं काही नाही काय आहे आणि इकडच्या साईडला कायमच सकाळ संध्याकाळ खूप गर्दी असते आणि ते स्वामीला आम्ही झोपाळ्यावरती बसवण्यासाठी आणलं होतं, पण खूप गर्दी असल्यामुळे काही आम्हाला बसवता आलं नाही. पण थोडा वेळ इथं इकडे तिकडे फिरलो आणि नंतर मग बाजूलाच एक गणपती मंदिर आहे, तिथे जाऊन आलो. छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर मग घरी जाण्यासाठी निघालो, कारण घरी येऊन पुन्हा सर्व आवरायचं होतं. त्यामुळे जास्त वेळ काय नाही थांबलो, पण 1-1.5 तास छान असं रंकाळ्यावर संध्याकाळ घालवली होती आणि एकदम भारी वाटत होतं आज वातावरण संध्याकाळचं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.